राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील एसटी डेपोच्या इमारती जुन्या जीर्ण झाल्यात. गळणारे छत, तुटलेले फलाट, खड्डे में आगार, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज लक्ष वेधलंय. शिवसेनेचे नेते व माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील डेपोची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी डेपोची झालेली भीषण दुरावस्था पाहून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलाय. येत्या 15 दिवसात सुधारणा न झाल्यास जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. ठाण्यातील सर्वच डेपोमध्ये समस्यांचा डोंगर उभा राहिलाय. प्रवाशांसाठी साधं पिण्याचं पाणी नाही, व्यवस्थित स्वच्छतागृह नाही, पंखे नाही, बसायला योग्य आसन व्यवस्था नसल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे स्टेशन डेपो आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहणी दौऱ्यादरम्यान पाहायला मिळालाय. तसेच अतिशय दुर्गंधीयुक्त असलेल्या महिला शौचालयात बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारले जात असल्याचं निदर्शनास येत आहे. राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ पैसे घेणं बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असून त्यासाठी वाढीव पैसे उकळले जात असल्याबाबतही तीव्र संताप व्यक्त केलाय. या पाहणी दौऱ्याला ओवळा माजीवाडा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, शहर प्रमुख अनिश गाडवे, महानगर संघटक महेश कदम, उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वयक संजय दरे, तर ठाणे महापालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे व सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. मला वाटतं या बस जो हे आहे बस स्टेशन आहे हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम आहे. आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली नाही. आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त चे सर्व बस स्थानक आहेत, त्यांना कुठली सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे. आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500. आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्हाला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला. आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पोराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे. पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितले असेल, आज ह्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजूनही त्याचा काय नाही. परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये. साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे. तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत.
कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं. या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल, ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल, ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. ओके. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।